मुंबईत ठाकरे बंधूंपाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी पवार काका पुतण्याची युती झाली। अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र लढणार हे आता जाहीर करण्यात आलेलं आहे। जागा वाटपामध्ये कुणाला किती जागा हे जाहीर करण्यात आलं नसलं तरी सुद्धा तुतारी आणि घड्याळ चिन्हांची काही ठिकाणी अदलाबदल होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली। बघूया। बालेकिल्ला राखण्यासाठी पवार काका पुतणे एकत्र। कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे एकत्र येण्याचा निर्णय, रोहित पवार यांचं वक्तव्य। महायुती ठाकरे युती काँग्रेस आघाडीला देणार आव्हान। पुण्यात तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी। पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतणे एकत्र येणार का याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं। अजित पवार आणि शरद पवार यांचे खासदार अमोल कोल्हे, रोहित पवार यांच्यात गाठीभेटी पडद्यावर चर्चाही झाल्या। त्याचवेळी शरद पवार राष्ट्रवादीचे नेते बविया सोबतही बैठका करत होते। पवार काका पुतणे एकत्र येण्यात जागा वाटप, चिन्ह याचा अडसर असल्याची चर्चा होती। या सगळ्यात रविवारी पवार कुटुंबीय बारामतीत एकाच कार्यक्रमात व्यासपीठावर दिसलं आणि त्यानंतर पवार एकत्र येणार यावर शिक्कामोर्तब झालं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल। एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही। आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथं लढणार आहोत। तिथं सर्व कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण घड्याळावर जाणं हे योग्य ठरू शकतं। त्यामुळे ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई आहे, हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। अजित पवार यांच्या घरी मध्यरात्री पार पडलेल्या बैठकीत एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। पुण्यात अजित पवार राष्ट्रवादी 125 तर शरद पवार राष्ट्रवादी 40 जागा लढवणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार राष्ट्रवादी 110 तर शरद पवार राष्ट्रवादी 18 जागा लढण्याची शक्यता आहे। पॅनलमध्ये राष्ट्रवादीकडून एकाच चिन्हाचे उमेदवार देण्यात येणार आहेत। ज्या पॅनलमध्ये एका पक्षाचे अधिक उमेदवार तिथे दुसऱ्या पक्षाचा उमेदवार त्याच चिन्हावर लढणार आहे। दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना घड्याळ आणि तुतारीवर लढावं लागणार आहे। हे सगळं ठरल्यानंतर अजित पवारांच्या बंगल्यावर शरद पवारांचे नेते पोहोचले आणि एबी फॉर्मच्या वाटपाला सुरुवात झाली। अजित पवारांच्या बंगल्याबाहेर इच्छुकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसचे दत्ता बहिरट, भाजपचे कुणाल तापकीर हेही अजित पवारांच्या बंगल्यावर पाहायला मिळाले। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या अवघे काही शेवटचे तास शिल्लक असताना पुण्यातल्या अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते। उमेदवारांची मोठी गर्दी आहे, तितकीच कार्यकर्त्यांची देखील गर्दी आहे। इतकंच नाही तर या सगळ्या प्रक्रियेत एबी फॉर्म मिळवण्यासाठीची जी धडपड आहे उमेदवारांची ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असते। आणि आत्ताही आपण जर अजित पवारांच्या निवासस्थानाच्या आतल्या या सगळ्या भागातली दृश्य बघितली, घडामोडी बघितल्या तर अनेक पक्षप्रवेश जे आहेत ते शेवटच्या मिनिटाला या ठिकाणी होताना बघायला मिळतात। आणि एबी फॉर्म मिळावेत याच्यासाठीची जी उमेदवारांची धडपड आहे ती आपल्याला या सगळ्या उमेदवारांची बघायला मिळते। आत्ता सध्या बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विशाल तांबे, अंकुश काकडे हे या बैठकीला उपस्थित आहेत। पुण्यात शरद पवार राष्ट्रवादीनं अखेरच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीला झुलवत ठेवलं आणि अजित पवारांजवळ युती केली। आता पुण्यात तिरंगी लढती होणार आहेत। महायुती विरुद्ध पवार युती विरुद्ध ठाकरे युती काँग्रेस अशा लढती पाहायला मिळणार आहेत। पवार काका पुतणे पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एक आल्यानंतर भविष्यात शरद पवार महायुतीत येण्याचा मार्ग खुला झाल्याची चर्चा रंगली आहे। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।